हॅलो फ्रेंड्स, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लाइड मॅथमॅटिक्सचा एक व्हिडिओ बघितला होता. ॲप्लाइड मॅथमॅटिक्सला आपण सुरुवात केली होती फर्स्ट चॅप्टर फंक्शन्सपासून. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सेकंड जो आपला सब्जेक्ट होता, डिप्लोमामधला जो सब्जेक्ट आहे. हे लेक्चर्स कोणासाठी आहे? फक्त आणि फक्त डिप्लोमा स्टुडंटसाठी. डिप्लोमा सेकंड सेमिस्टर, डिप्लोमा सेकंड सेमिस्टरसाठी हा आपला व्हिडिओ आहे. आपल्या डिप्लोमाच्या सिलेबसनुसार हा व्हिडिओ आपण इथे तयार केलेला आहे. आपला जो सब्जेक्ट आहे, आता फर्स्ट सब्जेक्ट होता आपला ॲप्लाइड मॅथमॅटिक्स, सेकंड आहे आपलं ॲप्लाइड सायन्स. ॲप्लाइड मॅथमॅटिक्स आणि ॲप्लाइड सायन्स सर्व ब्रांचसाठी आपला सेम आहे, बरोबर. 1-2 चॅप्टर जे लास्टचे, जसे मॅथमॅटिक्समधला लास्टचा चॅप्टर प्रत्येक ब्रांचसाठी हा वेगळा वेगळा दिलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये. परंतु बाकीचे जे जे कॉमन चॅप्टर आहेत ते आपण आधी सगळ्यात पहिले कवर करून घेऊ. तर बघा, सेकंड सब्जेक्ट कोणता आहे आपला? ॲप्लाइड सायन्स. यामध्ये आपला फर्स्ट टॉपिक आहे. फर्स्ट टॉपिकचं नाव काय आपला? फर्स्ट टॉपिक आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. तर ॲप्लाइड सायन्समध्ये जसं आपलं बेसिक सायन्स होतं, बेसिक सायन्समध्ये आपले 2 पार्ट होते, बरोबर. आपण बघितलं होतं लास्ट सेमिस्टरमध्ये बेसिक सायन्स. 2 पार्टमध्ये याला आपण डिवाईड केलं होतं, फिजिक्स आणि दुसरा होता केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 पार्टमध्ये आपण याला डिवाईड केलेलं आहे. आणि ही जी एक्झाम आहे मित्रांनो ॲप्लाइड सायन्सची, ती पूर्णपणे ऑनलाईन एक्झाम होत असते. सध्या तर सर्वच पेपर ऑनलाईन चालू होते, परंतु आता ही जी एक्झाम आहे आपली सेकंड सेमिस्टरची, ती ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल ते आत्ताच सांगता येत नाही. परंतु जरी ऑफलाईन झाली तरी आपला जो हा ॲप्लाइड सायन्सचा पेपर असतो तो ऑनलाईन मोडमध्ये होत असतो. हा जो पेपर असतो ॲप्लाइड सायन्सचा तो ऑनलाईनच असतो. जरी आपली एक्झाम ऑफलाईन पद्धतीने झाली तरी हा पेपर आपल्याला ऑनलाईनच द्यावा लागतो, कारण की आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे की याची जी एक्झाम होणार आहे ती कशी असणार आहे? ऑनलाईन. यामध्ये 2 पार्ट राहणार. जसं बेसिक सायन्समध्ये होतं फिजिक्स आणि केमिस्ट्री, सेम तसंच इथे ॲप्लाइड सायन्समध्ये सुद्धा एक राहणार फिजिक्स, दुसरा राहणार केमिस्ट्री. 3 चॅप्टर फिजिक्सवर आणि 3 चॅप्टर केमिस्ट्रीवर. 3 चॅप्टरमध्ये टोटल 6 चॅप्टर, 6 टॉपिक्स आपल्याला बघायचे. या दोघांना अशा प्रकारे आपण डिवाईड केलेलं आहे, बेसिक सायन्स असो किंवा मग ॲप्लाइड सायन्स असो. आता फर्स्ट टॉपिकचं नाव काय आपलं? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तर सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय मॅटर. मॅटर म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज मीन बाय मॅटर. 9th स्टँडर्डमध्ये असताना आपण हे शिकलो होतो, व्हॉट इज मीन बाय मॅटर. मॅटर इज अ सबस्टन्स. मॅटर इज any substance which occupies space. Matter is any substance which occupies space. म्हणजे अशी वस्तू, म्हणजे प्रत्येक वस्तू ही काय आपली मॅटरच आहे की ज्याला स्पेस लागते, जागा लागते, जागा व्यापली जाते त्याने, त्याला काय म्हणतो आपण? मॅटर. मॅटर इज एनी सबस्टन्स विच ऑक्युपाईज स्पेस अँड हॅव्हिंग मास. त्याला काही ना काहीतरी मास असलं पाहिजे. मासचं युनिट आपल्याला माहिती आहे किलोग्राम, के जीमध्ये आपण मोजतो. मॅटर इज एनी सबस्टन्स विच ऑक्युपाईज स्पेस अँड हॅव्हिंग मास, बरोबर. आता हे आपण सगळं 9thमध्ये शिकलेलं आहे. आपण फक्त एकदा रिकेप करत आहोत. तिथे मॅटरला आपण 3 स्टेटमध्ये डिवाईड केलेलं आहे. मॅटरला आपण 3 स्टेटमध्ये डिवाईड केलं होतं. एक होतं सॉलिड, दुसरं आहे लिक्विड आणि तिसरं गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मॅटरला आपण अशा प्रकारे 3 टाईपमध्ये आपण डिवाईड केलेलं आहे. तर आता आपल्याला शिकायचं काय नेमकं या टॉपिकमध्ये? तर आपल्याला काय शिकायचं आहे? प्रॉपर्टीज किंवा मग कॅरेक्टर्स, त्याचे जे काही गुणधर्म असतील. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरचे काय प्रॉपर्टीज आहे? अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग हा आपला सेकंड टॉपिक आहे. म्हणजे यांनी 2 टॉपिक एका याच्यामध्ये कंबाईन केलेले, एका चॅप्टरमध्ये कंबाईन केलेले, ते आपण बघू नंतर. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे काय? आता आपला मेन फोकस आहे व्हॉट इज प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये या चॅप्टरमध्ये आपल्या सिलेबसनुसार आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, चला ते बघून घेऊया एकदा. आता बघा, फर्स्ट टॉपिक आहे आपला 1.1. समजा फर्स्ट टॉपिक जो होता आपला तो काय? डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. हे जे 5
टर्म्स इथे दिलेले आहे, याला डिफाईन करायचं आहे, म्हणजे याचं मिनिंग काय आहे ते आपण समजून घेऊया, याची डेफिनेशन काय आहे. आणि आपल्याला सरळ सरळ याच्यावर डेफिनेशनवर क्वेश्चन विचारले जातात मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये किंवा मग याचे एक्झाम्पल. तर काय काय बघायचं आपल्याला बघा. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय रिस्टोरिंग फोर्स, व्हॉट इज मीन बाय इलास्टिसिटी, व्हॉट इज मीन बाय प्लास्टिसिटी अँड व्हॉट इज मीन बाय रिजिडिटी. आता हे काही काही आपल्याला वर्ड्स असे आहे बघा, इलास्टिसिटी आणि प्लास्टिसिटी, हे वर्ड बघूनच आपल्याला समजतं की याच्यामध्ये काय असणार. आता इलास्टिसिटी म्हणजे काय, इलास्टिक नेचर असणार आहे, आणि प्लास्टिसिटी म्हणजे काय, प्लास्टिक नेचर असणार आहे. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपण शिकत आलो 9th-10th आपण हे सगळं स्टडी केलेलं आहे. आता बघा डिफॉर्मिंग फोर्स, फर्स्ट आपण चालू करू फर्स्ट डेफिनेशन पासून. फर्स्ट डेफिनेशन काय आपली, व्हॉट इज मीन बाय डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स, what is mean by deforming force. Deforming force, the external force which changes shape and size of the body. Shape and size of body is called deforming force. It's called deforming force. द एक्सटर्नल फोर्स, डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय, एका टाईपचा एक्सटर्नल फोर्स आहे हा. डिफॉर्मिंग फोर्स काय, एका टाईपचा एक्सटर्नल फोर्स आहे, विच चेंजेस, तो काय करतो, चेंज करतो. कशाला चेंज करतो, जे काही शेप अँड साईज ऑफ द बॉडी, शेप अँड साईज ऑफ द बॉडी, त्याला काय म्हणतो आपण, डिफॉर्मिंग फोर्स. त्याच प्रकारे सेकंड फोर्स आपल्याला बघायचं आहे, त्याचं नाव काय, रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स, restoring force, the force which restores the change in shape and size of body, when deforming force is removed. When deforming force is removed. बघा, द फोर्स विच रिस्टोर म्हणजे काय, रिगेन करणार, वापस घेऊन येणार ओरिजिनल शेपमध्ये. द चेंज इन शेप अँड साईज ऑफ बॉडी वेन डिफॉर्मिंग फोर्स इज रिमूव्ह. जेव्हा आपला डिफॉर्मिंग फोर्स आपण रिमूव्ह करू, तेव्हा जो फोर्स बॉडीला परत ओरिजिनल शेपमध्ये घेऊन येणार, त्या फोर्सला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. हे आपण जेव्हा इलास्टिसिटी शिकू त्याच्यानंतर मग एक एक्झाम्पल आपण बघू, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघू कशा प्रकारे वर्क करतं, तेव्हा आपल्याला क्लिअर होऊन जाईल व्हॉट इज मीन बाय डिफॉर्मिंग फोर्स, व्हॉट इज मीन बाय रिस्टोरिंग फोर्स. बघा, तर आता नेक्स्ट बघूया आपण व्हॉट इज मीन बाय इलास्टिसिटी. नेक्स्ट पॉईंट काय आपला, थर्ड पॉईंट काय होता आपला, थर्ड डेफिनेशन होती आपली व्हॉट इज मीन बाय इलास्टिसिटी. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. जर तुम्ही मेकॅनिकल आणि सिव्हिलचे स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे इलास्टिसिटी आणि प्लास्टिसिटी. व्हॉट इज मीन बाय इलास्टिसिटी, या इलास्टिसिटीवरतीच आपले पुढे जाऊन एक सब्जेक्ट येतो ज्याचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल और थेअरी ऑफ इलास्टिसिटी, त्याला आपण म्हणू शकतो. पूर्णच्या पूर्ण आपण इलास्टिसिटी तिथं आपण स्टडी करणार आहे, इलास्टिक बॉडी विषयीच आपण तिथे स्टडी करणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय इलास्टिसिटी, बघा, इलास्टिसिटी म्हणजे काय, वेन एक्सटर्नल फोर्स applied on a body, it changes its shape and size. When external force is applied on the body changes its shape and size. It changes म्हणजे काय, बॉडी चेंजेस इट्स शेप अँड साईज. जेव्हा आपण एक एक्सटर्नल फोर्स अप्लाइड करतो बॉडीवरती, बॉडी काय करते, त्याचा शेप अँड साईज चेंज करते. वेन एक्सटर्नल फोर्स अप्लाइड बॉडी चेंजेस इट्स शेप अँड साईज, बॉडी रिगेन
its original shape. Body regains its original shape when force is removed. When force is removed, is called elasticity. It's called elasticity. Okay. When external force applied on the body, body changes its shape and size. बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज वेन फोर्स इज रिमूव्ह. बघा, जेव्हा आपण फोर्स लावतो बॉडी काय करते, त्याचा शेप अँड साईज चेंज करते. जेव्हा आपण फोर्स रिमूव्ह करतो, फोर्स इज रिमूव्ह, बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, बॉडी ओरिजिनल शेपमध्ये परत येते. बघा, हा जो एक्सटर्नल फोर्स होता, का होता आपला डिफॉर्मिंग फोर्स, जो की चेंज करतो. आणि बॉडी जेव्हा रिगेन करतो, म्हणजे हा जो फोर्स असणार तो असणार रिस्टोरिंग फोर्स. बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, ओरिजिनल शेपमध्ये बॉडी रिगेन करते, परत येते, त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. बॉडी आपला शेप अँड साईज चेंज करते, त्याला म्हणतो आपण डिफॉर्मिंग फोर्स. हा एक्सटर्नल फोर्स म्हणजे आपला डिफॉर्मिंग फोर्स. जेव्हा आपण फोर्स लावू बॉडी चेंज करणार शेप अँड साईज. जेव्हा आपण फोर्स काढून टाकू तेव्हा बॉडी ओरिजिनल शेपमध्ये परत येणार. म्हणजे सपोज माझ्याकडे एखादा रॉड आहे किंवा मग एखादा बार आहे, काहीतरी एक इलास्टिक मटेरियल आहे, ज्याला आपण काय केलं, दोन्हीकडून फोर्स लावला. फोर्स लावल्यानंतर काय होणार, बॉडी डिफॉर्म करणार. बॉडी काय करणार, डिफॉर्म करणार, म्हणजे अशा प्रकारे एक्सटेंड होणार. डिफॉर्म म्हणजेच काय, चेंज करायचा, त्याचा शेप अँड साईज एक्सटेंड होणार. आणि जसा आपण फोर्स रिमूव्ह केला तर बॉडी काय करणार, परत त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये परत येऊन जाणार. याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो इलास्टिसिटी. म्हणजे फोर्स लावला, बॉडीने शेप अँड साईज चेंज केलं, फोर्स रिमूव्ह केला, बॉडीने शेप अँड साईज रिगेन केलं, त्याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो इलास्टिसिटी. इलास्टिसिटी, इलास्टिक प्रॉपर्टी. सिंपल एक्झाम्पल म्हणजे आपलं रबर बँड. रबर बँड प्रत्येकाकडे असणारच. आपण जे फ्रेंडशिप डेला आपण रबर बँड जे यूज करतो ते रबर बँड. आपण जेव्हा फोर्स लावतो तो काय करतो, डिफॉर्म होतो. रबर बँड काय होतं, डिफॉर्म होतं, शेप अँड साईज चेंज करतं. आणि जेव्हा आपण फोर्स सोडून देतो तेव्हा तो काय होतो, ओरिजिनल शेपमध्ये परत येतो. चला एक व्हिडिओ बघूया. बघा, जेव्हा आपण हे बघा दोन्ही साईडने आपण फोर्स लावतोय तर काय करते, बॉडी त्याची डिफॉर्म होते. हे जे रबर बँड आहे ते काय व्हायला, डिफॉर्म व्हायला. बघा, दोन्हीकडून आपण ओढतोय त्याला, दोन्हीकडून फोर्स लावतोय. या साईडने पण आपण फोर्स लावतोय आणि या साईडने पण आपण फोर्स लावतोय. बॉडी काय झाली, शेप अँड साईज त्यानं चेंज केला. पण जसा आपण फोर्स काढला, बघा जसा हे परत येईल, जसा आपण फोर्स काढायलो, जसा आपण या साईडने फोर्स काढायलो, तसं बॉडी काय होईल, त्याची ओरिजिनल शेप अँड साईजमध्ये परत येईल. ह्याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो इलास्टिसिटी. बघा, जसं आपण ओढलं, जसं आपण एक्सटेंड केलं, याला म्हणतो आपण डिफॉर्मिंग फोर्स. जसं रिस्टोर झालं त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. बॉडी काय करते, स्वतःला रिस्टोर करण्याचा प्रयत्न करते, तो इंटरनल फोर्स राहतो. आणि जो आपण लावतोय तो एक्सटर्नल फोर्स आहे. बाहेरून लावलेला फोर्स आपण लावलेला तो एक्सटर्नल फोर्स, आणि बॉडीमधला इंटरनल फोर्स. इंटरनल फोर्स म्हणजे आपला रिस्टोरिंग फोर्स, एक्सटर्नल फोर्स म्हणजे आपला डिफॉर्मिंग फोर्स. तर या 3 डेफिनेशन झाले क्लिअर. आता नेक्स्ट फोर्थ आहे आपला प्लास्टिसिटी. व्हॉट इज मीन बाय प्लास्टिसिटी? व्हॉट इज मीन बाय प्लास्टिसिटी? इलास्टिसिटीच्या उलट. बघा, वेन external force applied on a body, same definition है, when external force applied on a body changes its shape and size. Body changes its shape and size. Body changes its shape and size. But when force is removed, body does not regain its shape and size. Body does not regain its shape and size. It's called plasticity. It's called as plasticity. एक्झाम्पल काय असणार याचं, प्लास्टिक. आपण जे प्लास्टिक यूज करतो ते बेस्ट एक्झाम्पल आहे कशाचं, प्लास्टिसिटीचं. बघा काय केलं आपण इथे, वेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी चेंजेस इट शेप अँड साईज. वेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड, बॉडीने काय केलं, चेंज केलं शेप अँड साईज.
वेन फोर्स इज रिमूव्ड, फोर्स आपण काढून टाकला, फोर्स इज रिमूव्ड, बॉडी डज नॉट रिगेन, बॉडी डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. फोर्स लावला, बॉडीने शेप अँड साईज चेंज केला, फोर्स काढून टाकला, बॉडीने शेप अँड साईज चेंज, परत ओरिजिनल शेपमध्ये आले नाही. बघा, एक रॉड आहे, दोन्हीकडून आपण त्याला फोर्स लावला, एफ प्लास्टिक आहे, बॉडीने काय केलं, शेप अँड साईज त्याचा चेंज केला, शेप अँड साईज चेंज केला. जसा आपण फोर्स काढून टाकला, तर बॉडी ओरिजिनल शेपमध्ये यायला पाहिजे होती, पण ओरिजिनल शेपमध्ये आली का, नाही. बॉडी जशा शेपमध्ये होते फोर्स लावल्यानंतर त्याच शेपमध्ये जशाच्या तशी राहिली, त्यालाच काय म्हणतो आपण, प्लास्टिसिटी. Plasticity. When external force applied on the body changes its shape and size, but when force is removed, body does not regain its shape and size. It's called as plasticity. Last definition, fifth number ची आहे rigidity. What is meant by rigidity? Same, when external force applied on a body does not change its shape, it's called rigidity. When external force is applied on a body does not change. आतापर्यंत काय होत होतं, इलास्टिसिटीमध्ये आपण फोर्स लावायचो, बॉडी चेंज व्हायची आणि रिगेनसुद्धा व्हायची, रिगेन ओरिजिनल शेप. प्लास्टिसिटीमध्ये जेव्हा आपण फोर्स लावायचो तेव्हा बॉडी चेंज करायची तिचा शेप अँड साईज, पण जसा फोर्स काढला बॉडी रिगेन नव्हती होत, डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. आता रिजिडिटी म्हणजे काय, वेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी डज नॉट चेंज इट्स शेप, बॉडी चेंजच करत नाही, बॉडीला काही फरक पडत नाही. जसं की आपला बिल्डिंगचे वॉल्स, फ्लोर एक्सेट्रा, हे काय आपले रिजिड बॉडीज आहेत, बरोबर. ह्याच्यावर आपण किती जरी फोर्स लावला हाताने आपल्या तरी ते हलतायत का, नाही. हे काय झाले मग, रिजिड बॉडी. यालाच काय म्हणतो आपण, रिजिडिटी. एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करायलो पण ते काही चेंज होते का, नाही. जसं की आपलं स्टोनसुद्धा आपण म्हणू शकतो, दगड, स्टोन. हे काय, हे एक्झाम्पल आहेत आपले रिजिडिटीचे, बेसिक एक्झाम्पल्स. तर डेफिनेशन काय लक्षात ठेवायची, फक्त व्हॉट इज मीन बाय इलास्टिसिटी, व्हॉट इज मीन बाय प्लास्टिसिटी अँड व्हॉट इज मीन बाय रिजिडिटी. इलास्टिसिटीमध्ये बॉडी चेंज करते शेप अँड साईज आणि रिगेनसुद्धा करते. प्लास्टिसिटीमध्ये बॉडी चेंज करते शेप अँड साईज पण रिगेन करत नाही. त्यानंतर रिजिडिटीमध्ये बॉडी चेंजच करत नाही त्याचा शेप अँड साईज. या 3 डेफिनेशन. आणि व्हॉट इज मीन बाय डिफॉर्मिंग फोर्स अँड व्हॉट इज मीन बाय रिस्टोरिंग फोर्स. जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स लावतो तेव्हा बॉडी चेंज करते शेप अँड साईज, त्याला म्हणतो आपण डिफॉर्मिंग फोर्स. त्याच्यामुळे डिफॉर्म म्हणजे काय, चेंज करणे, चेंज होणे, शेप अँड साईज चेंज होणे, त्याला म्हणतो आपण डिफॉर्म, इलॉंगेशन एक्सेट्रा. आणि रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, की एक इंटरनल फोर्स असतो बॉडीमधला, त्याच्यामुळे काय होतं, आपलं बॉडी काय होती, रिगेन करते आपला ओरिजिनल शेप अँड साईज त्या फोर्समुळे, आणि त्यालाच म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे जसं पहिल्यासारखं होतं तसं रिस्टोअर करणे, त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. तर हे होतं आपला आजचा फर्स्ट टॉपिक मित्रांनो. यामध्ये आपण 5 डेफिनेशन बघितल्या. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण ह्याच्याच पुढचा जो टॉपिक आहे, स्ट्रेस स्ट्रेन कर्व, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस, हुक्स लॉ एक्सेट्रा, ते आपण यामध्ये बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.